गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी धनंजय आकात, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक, प्रमुख मार्गदर्शक. आजपासून आपण मिशन डेप्टी कलेक्टर हा एक उपक्रम सुरू करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं नवीन विद्यार्थी जे आत्ताच तयारीला लागलेत आणि जुने विद्यार्थी जे अगदी तयारीला अगदी जोमानं बसलेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. मला पूर्ण खात्री या सगळ्या सेशन्समुळे तुम्हाला एक तर स्पर्धा परीक्षेविषयी बेसिक तर कळतीलच, परंतु त्याच्या बरोबरच या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना छोट्या छोट्या अशा गोष्टी ज्या जुने विद्यार्थी सुद्धा तयारी करत असताना चुकत असतात किंवा मिस करत असतात, ज्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट सुद्धा जातो. तर त्या लोकांचा, जे जुने लोक आहेत, त्यांचा रिझल्ट यायला सुद्धा ह्या सेशनचा खूप फायदा होईल. यासाठीच हे सेशन मी डेव्हलप केले आहेत. मला खूप आनंद होतोय की मी आज खूप काहीतरी चांगलं तुमच्यासाठी डिलिव्हर करणार आहे आजपासून, आणि त्याच्यामुळे तुमचे रिझल्ट येण्याबरोबरच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये एका नेक्स्ट लेवलला जाण्याची संधी मिळणार आहे. मागच्या 20 वर्षापासून मी विद्यार्थी म्हणून या क्षेत्रामध्ये, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आत्तापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांचा अनुभव घेतल्यानंतर हे कंटेंट मी डेव्हलप केलंय मागच्या 20 वर्षाच्या अनुभवातनं. मला पूर्ण खात्री या सेशनचा तुम्हाला खूप फायदा आहे. त्या सेशनमध्ये, मिशन डेप्युटी कलेक्टरमध्ये, या सेशन्समध्ये आपल्याला काय काय बघायचंय, काय काय कंटेंटवर आपण काम करणार आहोत ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यात पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर आपल्याला काम करायचंय, गोलची क्लॅरिटी. दुसरा महत्त्वाचा गोष्टीवर काम करायचंय ते म्हणजे हे गोल अचीव्ह करत असताना कन्सिस्टन्सीचं महत्त्व. नंबर तिसरा पॉईंट आपल्याला काम करायचं ज्याच्यावर की तयारी करत असताना पॉवरफुल कॉन्टेक्स्ट, एक जबरदस्त हेतू, कशा प्रकारे रिझल्ट आपल्याला आणण्यासाठी मदत करतो. त्यानंतर सिलेबस, पुढच्या पॉईंटमध्ये आपण सिलेबसवर डिस्कशन करणार आहोत. हा जो सिलेबस आहे आणि सिलेबसला धरून असणारी जी पुस्तकांची संदर्भ सूची जी आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर ही तयारी करत असताना पुष्कळदा असं होतं, पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे की तयारी करत असताना फोकस शिफ्ट होतो, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही आणि गोष्टी लक्षात राहत नाहीत. तर शॉर्ट टर्म मेमरीचं लॉंग टर्म मेमरीमध्ये कसं रूपांतरण करायचं, परमनंट सोल्युशन आपल्याला बघायचं आहे सायंटिफिकली. तयारी करत असताना कंटिन्युअस मोटिवेशन कशा प्रकारे स्वतःला ठेवायचं किंवा कंटिन्युअस मोटिवेशनची अवस्था का महत्त्वाची, यावर आपल्याला चर्चा करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये नकाशा वाचनाचं काय महत्त्व आहे, ते नकाशा वाचन कसं करायचं याच्यावर आपल्याला काम करायचंय. स्पर्धा परीक्षेमध्ये आणखी एक मुलांना एक चॅलेंजिंग गोष्ट असते की इसवी लक्षात राहत नाहीत. इतिहास, त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये, HRD मध्ये, HR मध्ये, कायद्यामध्ये, अशा वेगवेगळ्या राज्यघटनेमध्ये इसवी लक्षात राहत नाहीत. त्यासाठी पण एक खूप जबरदस्त टेक्निक आपण डेव्हलप केली, ती पण तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना क्वेश्चन पेपरचं जे अनालिसिस आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक्झॅक्टली कोणत्या कंटेंटचा अभ्यास करावा या दृष्टिकोनात क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसवर आपल्याला काम करायचंय. प्रत्येक मोमेंट ज्यावेळेस तुम्ही तयारीला लागले आहात, ऑल टाइम स्टडी, ATS टेक्निक, त्याला ऑल टाइम स्टडी म्हणतो आपण, ही कशी वापरायची ज्याच्यामुळे तुम्ही 24/7 म्हणजे झोपेचे 8 तास, 6 तास, 7 तास सोडले तर बाकीचा पूर्ण वेळ अभ्यासात कसा सहज हसत खेळत वापरता येईल यासाठी जी ATS टेक्निक आहे, ऑल टाइम स्टडी टेक्निक, त्या टेक्निकवर आपल्याला अभ्यास करायचा. यानंतर आणखी एक चॅप्टरवर आपल्याला काम करायचं, ते म्हणजे डीपनिंग इफेक्ट. डीपनिंग इफेक्ट म्हणजे पुष्कळदा मुलं तयारी करतात परंतु सुपरफिशियल लेवलनं तयारी करतात. त्याच्यामुळे पुष्कळदा असं होतं की जुने किंवा नवे मुलं कुणीही असो, 3-4, 3-4, 2-3, 2-3 अशा मार्काने त्यांचे निकाल जात असतात. तर यावर मी एक डीपनिंग इफेक्ट नावाचा टॉपिक तयार केलाय, ज्याच्यामध्ये ज्यांचे निकाल 2 किंवा 3 मार्काने जात आहेत अशा लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि नव्यानं जे तयारीला लागले आहेत त्यांना सुद्धा आत्तापासून डीपनिंग इफेक्ट काय असतो हे समजलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण टॉपिक तयार केलाय. पुढचा टॉपिक आपल्याला काम करायचं की इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. ज्यावेळेस एखाद्या विषयाची संकल्पना आपण अभ्यासतो, त्या विषयाच्या संकल्पनेला धरून वेगवेगळ्या विषयांच्या संकल्पना एकत्र कशा अभ्यासायच्या, ज्याला आपण आंतरशाखीय दृष्टिकोन असं म्हणतो, त्याच्यावर आपल्याला काम करायचे. मला खात्री त्याच्यामुळे पण आपले मार्क वाढणार आहेत. याशिवाय आणखी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक की राज्यसेवेच्या लेवलला आणि PSIला मुलाखतीचा टप्पा असतो. ह्या मुलाखतीची तयारी आत्ता, आज, या क्षणापासून प्री आणि मेन्सची तयारी करता येणं शक्य आहे का, आणि शक्य असेल तर ती कशी शक्य आहे याच्यावर आपल्याला काम करायचंय. ते म्हणजे एक जवळपास कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच ठेवून, एक होलिस्टिक अप्रोच ठेवून, समग्रवादी दृष्टिकोन ठेवून ही सिरीज आपण डेव्हलप करतोय. मला खात्री आहे महाराष्ट्रभरातल्याच नाही, देशभरातल्या तमाम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना या सिरीजचा निश्चितपणे फायदा होईल, याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे. मी खूप खुश आहे, आज आनंदी आहे की आज आपण एका नव्या सिरीजला आपण सुरुवात करतोय. रिलायबलचे आजी माजी विद्यार्थी किंवा इतरही विद्यार्थी सगळ्यांना
याचा फायदा होणार आहे ह्याच्याविषयी मी खूप उत्सुक आहे. आपण सुरुवात करूयात पहिल्या टॉपिकला. पहिला टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये आपण आपलं स्पर्धा परीक्षेमधलं गोल हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गोल कशा प्रकारे महत्त्वाचा आहे. हिंदीमध्ये एक शेर आहे, मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही, मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं, जो घर से निकले ही नहीं. मित्रांनो, लाईफमध्ये कोणताही आस्पेक्ट असो, कोणताही क्षेत्र असो, त्याच्यामध्ये एक गोल जर क्लिअर नसेल तर एखादा व्यक्ती कुठेही पोहोचू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीचं गोल क्लिअर आहे तो कोणतंही उद्दिष्ट गाठू शकतो, मोठं यश अचीव करू शकतो. पण आता एमपीसीच्या अँगलनं गोल म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. लहान असताना आपण जत्रेमध्ये जायचो, जत्रेमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंग विकत घ्यायचो, 5 किंवा 10 रुपयाला असायचं. आणि घरी आल्यानंतर ते जे बहिर्वक्र भिंग आहे आपण कापूस किंवा कागद वर्गामध्ये जाळायचो. असे बरेच पराक्रम आपण लहान असताना केलेले आहेत. म्हणजे वर्गात बसल्या बसल्या पाठीमागे रिकाम्या वेळेमध्ये कागद जाळ, कापूस जाळ याच्यामध्ये आपण फार माहीर होतो. तर त्याचा आणि ह्या गोलचा फार जवळचा संबंध आहे. मुळात त्या बहिर्वक्र भिंगातनं आपण काय करायचो, खाली कापूस कागदाचा तुकडा ठेवायचो आणि बरोबर बहिर्वक्र भिंग असं त्या कागदाच्या खाली किंवा कापसाच्या वर धरायचो. त्याची यायची, एकवटायची आणि एका फोकल पॉइंट भोवती सगळी ऊर्जा त्या कागदाभोवती किंवा त्या एका विशिष्ट पॉइंट भोवती त्या कापसावर पडायची आणि त्याच्यामुळे आग लागायची, पेट घ्यायचा तो कागद. काय सांगतं हे छोटंसं उदाहरण? एक्झॅक्टली आपल्या गोल सारखं आहे. आपण जर आपली सर्व शक्ती पणाला लावली तर जशा प्रकारे तो कागद पेट घेतो, कापूस पेट घेतो, तसं आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा गोल अचीव करू शकतो, पूर्ण जर एनर्जी फोकस केली तर. ह्याच्या उलट जर गोल क्लिअर नसेल त्याच्या उलट होतं, सगळी एनर्जी डायव्हर्ट होते आणि आपण कुठेही पोहोचू शकत नाही. हा त्याचा तोटा आहे. म्हणजे ज्याचा गोल क्लिअर नाहीये, मला काय करायचंय ते क्लिअर नाहीये, त्याचं आणखी एक उदाहरण मला आठवतं की घाण्याच्या बैलासारखी त्याची अवस्था असते. जो घाण्याचा बैल दिवसभर फिरत तर असतो पण त्याला हेच नसतं कुठं जायचंय, फक्त तो आपल्या त्या बिंदू भोवती कंटिन्युअस दिवसभर गोल गोल फिरत राहतो, तो कुठेही पोहोचत नाही, वेळ ऊर्जा त्याची वाया जाते. तर तसं आपल्या लाईफचं व्हायला नको. एमपीएससी मध्ये गोल क्लिअर पाहिजे, नाहीतर लाईफ टाइम गोल गोल फिरत राहू. आपल्याला ठराविक ठिकाणी पोहोचायचे, मग गोल क्लिअर असणं फार गरजेचं आहे. गोल क्लिअर असण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा असतो क्लॅरिटी ऑफ थॉट्स. परीक्षेची तयारी करताना एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे आपले विचार स्पष्ट करणे. म्हणजे ही एक प्रोसेस आहे, ते कॅरेक्टर बिल्डिंगचा भाग येतो. एकदम क्लिअर गोल तयार करणे आणि गोल तयार केल्यानंतर आपल्या विचारांची जी स्पष्टता आहे ती ऑटोमॅटिकली डेव्हलप होते. आणि ती विचारांची स्पष्टता आली की ऑटोमॅटिकली स्पर्धा परीक्षेसाठी आपण काय काय इनपुट्स दिले पाहिजेत, कोणत्या संदर्भ साहित्यांची यादी वाचली पाहिजे, आपले रूम पार्टनर कोण असले पाहिजे, मला अभ्यास कुठे करायचा आहे, मला कोणत्या क्लासला जॉईन करायचंय, क्लासला जॉईन करायचं का नाही करायचंय, माझे कोण कोण गाईड असणार आहेत, कोण कोच असणार आहेत, हे जे रिसोर्सेस आहेत आपला मेंदू अगदी अचूकरित्या जमा करायला लागतो आणि आपलं नियोजन अचूक होतं. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात एक गोल निश्चित करा आणि त्या गोलच्या दिशेनं तुमची पूर्ण एनर्जी झोकून द्या, पूर्ण ऊर्जा झोकून द्या, ती गोल तुम्हाला निश्चित मिळतं स्वामीजींच्या मते. आता हे गोल, स्पर्धा परीक्षेतलं गोल म्हणजे काय आणि त्याची काय वैशिष्ट्य असली पाहिजेत याच्यावरही मी एक छोटंसं रिसर्च म्हणा किंवा त्याचा अभ्यास केलाय. तर बेसिकली मागच्या 20 वर्षामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा उमेदवारांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी इंटरॅक्ट होण्याची संधी मिळाली. मला एक गोष्ट लक्षात आली, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना उमेदवार जनरली त्याला ज्यावेळेस आम्ही विचारतो की तुला कशाची तयारी करायची, त्यावेळेस तो जनरल बोलतो, मला एमपीएससी करायचंय, मला सरळ सेवा करायचंय, मला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं, अशी जनरल आन्सर्स येतात. तर नव्या आणि जुन्या दोन्ही मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की नका तयार करू, आज या क्षणाला ठरवा मला एमपीएससी करायची. मग एमपीएससी करायची आहे तर एमपीएससी मध्ये राज्यसेवा करायची, राज्यसेवेमध्ये मला डेप्युटी कलेक्टर हे गोल मला मिळवायचं, हे पद मिळवायचं. इतकं स्पेसिफिक आपण असलं पाहिजे. म्हणजे गोलचं पहिलं वैशिष्ट्य आहे गोल मस्ट बी स्पेसिफिक. एक पर्टिक्युलर गोल, फिक्स्ड गोल, निश्चित गोल जे स्पष्ट असलं पाहिजे, क्लॅरिटी असली पाहिजे, असं एक स्पेसिफिक गोल आपल्याला आज निवडायचं आहे. तर पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले गोलचं स्पेसिफिक असलं पाहिजे, पर्टिक्युलर असलं पाहिजे. जसं आता उदाहरण दिलं, राज्यसेवेतनं मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं,
हे गोल. नंबर 2, गोलचं दुसरं फीचर, दुसरं वैशिष्ट्य, गोल हे बिग, व्यापक, मोठं असावं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, दिवंगत राष्ट्रपती, यांचं फार सुंदर वाक्य, लो एम इज क्राईम. छोटं ध्येय गुन्हा आहे. ज्यावेळेस ध्येयाची व्याप्ती मोठी करतो, गोलची व्याप्ती मोठी करतो, आपल्या विचाराच्या रुंदावायला लागतात, आपण जास्त व्यापक विचार करायला लागतो, आपली अभ्यास करण्याची जी ॲबिलिटी आहे, पात्रता आहे, ती एक्सपॅन्ड व्हायला लागते. म्हणून गोल हे मोठं असलं पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा खूप ॲडव्हान्टेज होतात, त्याचा पुढे आपण नंतर अभ्यास करूयातच. तिसरं महत्त्वाचं गोलचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे टाइम बॉन्डिंग. गोल हे विशिष्ट वेळेत मला पूर्ण करायचे, याविषयी आपण सजग असलं पाहिजे. ज्या वेळेस आपण टाइमलाईन, डेडलाईन सेट करतो त्यावेळेस ते गोल पटकन अचीव होतं. बेसिकली आपल्या मेंदूला टाइमलाईन फार आवडत असतात, डेडलाईन जास्त स्पष्टपणे कळत असतात. ज्यावेळेस मेंदूला गोलची टाइमलाईन दिली जाते, डेडलाईन दिली जाते, रिसोर्सेस जमा करायला लागतो, त्यानुसार प्लॅनिंग करायला लागतो आणि हे गोलची डेडलाईन, तारीख, डेट आपल्या समोर कायम असली पाहिजे. उदाहरणार्थ मला 1 जानेवारी 2020 पर्यंत उपजिल्हाधिकारी व्हायचे, 1 जानेवारी 2021 पर्यंत उपजिल्हाधिकारी व्हायचे. अशा तारखा, एक उदाहरण तुम्हाला द्यायला लागलं, तुम्ही तुमच्या तारखा, उपलब्ध असणारा वेळ, तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे का नाही झालं आहे आणि तुम्हाला किती संभाव्य वेळ लागणार आहे, याच्यानुसार या तारखा ठरवा. काही लोकांचं असंही मत येईल की सर आम्हाला कसं कळणार की आपण कधीपर्यंत अचीव करणार, ह्याचा विचार करत बसू नका. तुम्हाला आत्तापासून जर तयारीला लागला तर एक सरासरी ॲव्हरेज किती वेळ लागणार प्री मेन्स इंटरव्ह्यू क्रॅक करायला, ह्याचा एक टेंटेटिव्ह अंदाज बांधा आणि त्याच्यानुसार एक फिक्स डेट फिक्स करून घ्या. जसं मी आता एक्झाम्पल दिलं, 1 जानेवारी 2021 पर्यंत मला डेप्युटी कलेक्टर व्हायचे वगैरे वगैरे. ही डेडलाईन स्पष्ट असणं फार गरजेचं आहे. एक उदाहरण मला आठवतं, ज्यावेळेस 10वी-12वीला असायचो आपण आणि 10वी-12वीला ज्यावेळेस आपल्याला शेड्यूल यायचं, आपल्याला ज्यावेळेस तारीख यायची की या तारखेला आपली 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, तुम्ही चांगलं आठवा, त्यात जेव्हापासून तारीख जाहीर व्हायची, ज्या दिवशी तारीख जाहीर व्हायची तिथून पुढचा काळ आपला अभ्यास सर्वात जास्त व्हायचा. आपण खूप फोकस्ड व्हायचो, आपले इंडिकेटर लागायचे, आपण रात्र जागायला सुरुवात करायचो, उलटी गिनती, आपण काउंटडाऊन सुरू करायचो. याचा खूप जास्त फायदा होतो, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे गोलचं, ते वैशिष्ट्य म्हणजे पॉवरफुल कॉन्टेक्स्ट. कोणत्याही गोलला, कोणतंही ज्यावेळेस गोल मोठं असतं, व्यापक असतं, त्यावेळेस त्याला पॉवरफुल कॉन्टेक्स्ट, एक जबरदस्त हेतू असेल तरच ते अचीव होतं. म्हणजे उदाहरणार्थ, एक उदाहरण मी देऊ शकतो, एखादा सैनिक आहे जो लढाईला गेलाय, त्याला माहित असतं की शत्रूला मारायचंय, शत्रूला पराजित करायचंय, त्याच्या समोर गोल क्लिअर असतं की मला हे अचीव करायचंय आणि त्याचा पाठीमागचा हेतू एकदम जबरदस्त पॉवरफुल असतो की माझा प्राण जरी गेला, माझा जीव जरी गेला तरी आज माझ्या शत्रूला संपवणार आहे, माझी सीमा मी सुरक्षित ठेवणार आहे, माझ्या देशाचं मी संरक्षण करणार आहे. पॉवरफुल हेतू असतो. म्हणजे त्याच्या घरचे नातेवाईक, त्याचा समाज, त्याचं वैयक्तिक जीवन, त्याचं आयुष्य, त्याचा प्राण याच्यापेक्षा त्याचा हेतू व्यापक आहे, माझ्या देशाची सुरक्षा करायची. या हेतूमुळं तो आपले प्राण द्यायला तयार होतो. मला ह्याच्यावरून हे सांगायचंय, एखाद्या सैनिकासारखी आपली प्रवृत्ती असली पाहिजे की माझं उद्दिष्ट मला अचीव करायचंय ना, त्यासाठी मी मोजायला तयार आहे. मी माझं येणारा 1 वर्षाचा काळ, 2 वर्षाचा काळ वाटेल ते बलिदान करायला तयार आहे. मी माझा वेळ, माझा पैसा, माझी गुणवत्ता, माझा समाज, माझे नातेसंबंध, या सगळ्या गोष्टींना 1 किंवा 2 वर्ष ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून एका आयसोलेटेड अवस्थेमध्ये, साधनेच्या अवस्थेमध्ये मला अभ्यास करायचा आहे, मला माझे गोल अचीव करायचे, ही मानसिकता ठेवा. मला खात्री आहे जर तुम्ही ह्या व्हिडिओला व्यवस्थित जर ह्याचा अनालिसिस केलं, व्यवस्थित विचार केला आणि आज या क्षणाला एक गोल सेट केलं तर तुमच्या स्पर्धा परीक्षेतलं अर्ध यश तुम्ही मिळवलेलं आहे. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या फॅक्टरवर आपल्याला बोलायचंय, जो स्पर्धा परीक्षेच्याच नव्हे तर आपल्या वैयक्तिक कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्याला खूप मोठा आणि महान होण्यासाठी तो सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे, की टू सक्सेस आहे, यशाची एक चावी आहे. त्याच्यावर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. आपण आज इथे थांबतोय मी. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. लव यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.